नमस्कार. मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गाऊनचं कटिंग बघूया. फ्रंट गाऊन असेल ना, फ्रंटचे 2 बटणं जे असतात ना फ्रंटला, मागच्या व्हिडिओमध्ये मी ए लाईन गाऊन कटिंग दाखवला होता आणि स्टिचिंग पण दाखवलं होतं. आता या व्हिडिओमध्ये फ्रंटला ओपन 2 बटणं किंवा 3 बटणं पण आपण लावू शकतो ना, या गाऊनचं कटिंग आज अगदी सोप्या पद्धतीने बघूया. मी माझ्या पद्धतीने अगदी जसं शिवते मी तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात आधी हे गाऊनचं कापड पूर्णपणे अगदी ओपन करायचं आणि ही डबल फोल्ड मी घडी मारली आहे गाऊनला, अशी पूर्ण हा फोल्ड केलाय कपडा. हा गाऊनचा पूर्ण 3 मीटरचा कपडा असतो. घडी अगदी व्यवस्थित मारून घ्यायची जेणेकरून कटिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही. ही डबल घडी पूर्ण झाल्यानंतर परत एक त्याच्यावर अशी घडी मारायची 4 फोल्डची. म्हणजे हे आता ही बंद बाजू आपल्याकडे आणि हे 4 फोल्ड आपल्या बरोबर समोर, ते सुद्धा अगदी व्यवस्थित करून घ्यायचे. हे बघा, हे 4 फोल्ड मध्ये हे 4 पदर आपल्या बरोबर समोर, 1 2 3 आणि हे 4. जे गाऊनला पूर्ण अगदी ही 4 फोल्डची मी घडी मारून घेतली. हे दोन्ही भाग, मागचा आणि पुढचा, हे दोन्ही भाग आपल्याला कटिंग करायचे आहेत. आणि त्याच्या आधी अगदी व्यवस्थित सगळे, जर कापडाला पूर्ण अशी घडी वगैरे पडली असेल तर ती अगदी प्रॉपर व्यवस्थित करून घ्यायची जेणेकरून आपलं कटिंग चुकणार नाही. आता माप जी काय आहेत ना कस्टमरची ती आधी बघूया. पूर्ण उंची आहे 54. पूर्ण उंची कस्टमरची गाऊनची आहे 54. छाती 36. पुढचा गळा 6 आहे. हात लांबी 6 आहे आणि दंडघेर आहे 15. आणि शोल्डर आहे 14. आता माप टाकताना कशी टाकायची बघा. घडीची बाजू बरोबर आपल्या बाजूला घ्यायची आणि सुरुवातीला अशी एक कापडावर अशी एक लाईन मारून घ्यायची व्यवस्थित. अशी एक लाईन मारून घेतल्यानंतर पूर्ण उंची इथून घ्यायची. पूर्ण उंची जी काय आहे 54 त्यांची उंची आहे, त्याच्यात बरोबर 1.5 इंच प्लस करायचं. 54 एक असं 56. आता पूर्ण हे कापड आपल्याला पुरते. का आता आपण आधी सुरुवातीला उंची बघितली, मी कापडात उंची पूर्ण बसतेय का कस्टमरची हे आधी बघायचं. दोन्ही बाजूने मी उंची चेक करून घेते आणि मगच कटिंग करायला घेते. 54 अधिक 1.5 इंच. अशीच ही दोन्ही बाजूने उंची टाकून घ्यायची. 54 अधिक 1.5 इंच. हा, त्यांची उंची किती आहे 54, त्याच्यात 1.5 इंच आपण प्लस केलंय आणि अशी ही लाईन मारून घ्यायची. आता आपण शोल्डर टाकूया. शोल्डरच्या निम्मे, शोल्डर त्यांचा 14 आहे, शोल्डरच्या निम्मे 7. शोल्डरच्या निम्मे 7. शिवाय शिलाई मार्जिन 1/4 इंच. माप टाकलं हा शोल्डरच्या निम्मे 7. 14 शोल्डर आहे त्यांचं, तर त्याच्या निम्मे येणार 7 आणि पुढे शिलाई मार्जिन 1/4 इंच. गळा रुंदी जी आहे
किती 2.5 इंच टाकूया आपण. हा खडू दिसत नाही एवढा, मी दुसरा घेते. दुसरे खडू पण नाही घ्यायच्यात. गळा रुंदी 36 छाती आहे, त्याच्यामुळे त्याला 2.5 इंच गळा रुंदी बरोबर होईल. आता मुंडा टाकूया. मुंडा आपण 7 इंच टाकणार आहोत. 36 छाती असेल तर मुंडा 7 इंचाचा अगदी बरोबर होतो. आणि वरती जे शोल्डरचं माप टाकलंय आपण, तेच माप अगदी खाली टाकूया आणि हा बॉक्स पूर्ण तयार करून घेऊया. लक्षात आलं? परत सांगते. शोल्डरच्या निम्मे अधिक पाऊण इंच आणि मुंडा घेतला आपण 36 छातीसाठी 7 इंच आणि इकडे पण 7 इंचाचं मार्किंग करून हा बॉक्स तयार केला. आणि गळा रुंदी घेतली 36च्या साईजसाठी 2.5 इंच. आता गळा उंची बघूया. आता दोन्ही भाग आपण घेतले तर घडी करून, तर मार्किंग करताना दोन्ही भागाची करायची आहे. मागची गळा उंची आहे 4.5 इंच. हे 4 इंच गळा उंची असेल तर अर्धा इंच आपण त्याच्यात प्लस करून 4.5 इंचावर ही मागची गळा उंची टाकूया आणि त्याला असा एक हा बॉक्स तयार करून घेऊया. आणि त्याला असा हा शेप द्यायचा. अगदी सोपं आहे गाऊन शिवायला. अगदी ब्लाऊज जर म्हटलं ना तर जरा किचकट आहेत, पण गाऊन ज्या महिलांना अगदी शिवणकामाची आवड आहे आणि ज्यांना गाऊन शिवायचे आहेत, अगदी सोप्या पद्धतीने. गाऊनला कसं असं ब्लाऊज सारखं फिटिंग वगैरे नसतं. आता पुढची गळा उंची टाकूया. पुढची गळा उंची कस्टमरची आहे 6, तर आपण त्याच्यात परत अर्धा इंच घेऊन 6.5 वर मार्किंग करूया आणि हा पण एक बॉक्स तयार करून घेऊया. लक्षात आलं? हे दोन्ही गळ्याचे बॉक्स मी तयार केलेत. मागचा गळा पण पुढचा गळा पण. कशासाठी? तर आपण दोन्ही कटिंग एकाच वेळी करतोय, मागचा भाग आणि पुढचा भाग. आता कस्टमरला पुढे पंचकोनी गळा पाहिजे, तर जसा अगदी हवा असेल तसा. आपल्याला गोल हवा असेल तर गोल सुद्धा ठेवू शकतो, पंचकोनी हवा असेल तर पंचकोनी. तर त्यांना पंचकोनी हवाय म्हणून मी असा एक वरती 1.5 इंच शेप देऊन तो दिला. तो तुम्ही अंदाजे दिला तरी झाला. आणि पुढे आपल्याला ना फ्रंटला 2 बटणं ठेवायचे आहेत. काही जणांना 3 पण लागतात, काही जणांना 2 लागतात, काही जणांना 1 सुद्धा लागतं. तर 2 बटणं असतील तर त्याच्यासाठी 5 इंच किंवा 5.5 इंच. अगदी पुढच्या गळ्याची जी 6.5 वर आपण मार्किंग केली, पुढची गळा उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या खाली बरोबर 5.5 इंचावर मी मार्किंग केले. कशासाठी? तर आपल्याला बटणं लावायचे आहेत. आता यांना बटणं किती हवी आहेत? तर 2 बटणं हवी आहेत. तर 2 बटणासाठी 5.5 इंच किंवा 5 इंच इतकं मार्जिन आपल्याला पुरेसं आहे. आणि एकच बटन हवे असेल तर त्याही पेक्षा कमी ठेवायचं. आता मेन पार्ट राहिला. तर छाती किती आहे? 36 आहे. तर 36 छाती असेल तर छातीचा चौथा भाग 9 चौक 36 आणि त्याच्यात 3 इंच प्लस करायचे. 9 चौक 36, 9, 10, 11, 12. अगदी सोपं आहे. हे बघा, छातीचा चौथा भाग 9 आला आणि त्याच्यात 3 इंच प्लस, म्हणजे याच्यात मार्जिन पण आलं आणि जे काय लुझिंग जे आपण ठेवणार आहे ते सुद्धा आलं. अगदी परफेक्ट हा गाऊन बसतो. आणि आता आपल्याला कमरेच्या इथे थोडा फिटिंग लागतो, म्हणून काय करायचं? वरून अगदी शोल्डर पासून साधारण एक 18 इंचावर अंदाजे घ्यायचा हे माप. 18 इंचावर जे छातीचं माप आपण टाकलंय ना, अगदी 12 इंच, म्हणजे 9 चौक 36, छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच टाकलंय, तेच बरोबर अगदी लाईन अशी कमरेच्या इथे मारून घ्यायची, जेणेकरून हा खालचा जो शेप आपल्याला द्यायचा आहे तो अगदी सोयीस्कर जाईल.
हा बघा, हा कमरेच्या इथून बरोबर हा आपण तिरकी अशी पट्टी लावली मेजर टेप की हा सेप दिला गेला. असाच मी माप टाकते आणि अगदी परफेक्ट गाऊन होतात. इथून शोल्डर पासून कमरेपर्यंत 18 इंच मी अंदाजे घेतलंय. तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता, थोडं 1 इंच जास्त सुद्धा घेऊ शकता. का तर फक्त हे वरचं फिटिंग थोडं प्रॉपर बसण्यासाठी. बाकी खाली कमरेपासून आपल्याला घेरच हवा असतो. आणि आता 1 इंच मुंड्याचा सेप द्यायचा. हा बघा, गाऊनला शोल्डर उतार तुम्ही नाही दिलात तरीही चालतो, कारण गाऊन मुळातच सैल असतो. त्याच्यामुळे शोल्डर उतार अगदी नाही दिला तरीही चालतो. ब्लाऊजला मात्र शोल्डर उतार द्यावा लागतो, पण गाऊनला शोल्डर उतार नाही दिला तर काहीच फरक पडत नाही. आता हे मुंड्याचं माप आपण मोजून घेतलं. आता आपण कटिंग करून घ्या. पण कटिंग करण्यापूर्वी परत एकदा मी सांगते माप मी कशी टाकली आहेत ती, कारण अगदी सोपी पद्धत आहे आणि ज्यांना खरोखर शिवणकाम करायचं आहे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. की गाऊन असा पॅटर्न आहे की सहज आपण अगदी शिवू शकतो. अगदी गाऊनचे पेपर कटिंग जरी तुम्हाला हवे असतील तर प्रत्येक साईज नुसार मी पेपर कटिंग सुद्धा देते. फक्त मला मेसेज व्हॉट्सअपवर करा, त्याची प्राइस आणि जी मापं आहेत ना ती मला टाका. अगदी परफेक्ट मापाचे पेपर सुद्धा तुम्हाला मिळतील. पूर्ण उंची घेतली आपण, पूर्ण उंचीत 1.5 इंच प्लस केलं. माझी पूर्ण उंची होती 54, त्याच्यात मी 1.5 इंच केलं म्हणजे 55.5 असं आली. आता शोल्डर, शोल्डर त्यांचं आहे 14, 14च्या निम्मे 7 आलं. पुढे शिलाई मार्जिन अर्धा इंच किंवा पाऊण इंच टाकायचं म्हणजे हा शोल्डरचा भाग संपला. आता छाती त्यांची 36 आहे. 36 छातीला 7 इंच मुंडा, कारण गाऊन तसा फिटिंग नसतो, थोडा लूज असतो. त्याच्यामुळे 6.5चा जर मुंडा टाकला तर गाऊन फिट्ट होतो काखेत, म्हणून 7 इंचाचा मुंडा मी टाकला. 7 इंच तेच माप इकडे टाकून हा बॉक्स तयार केला. आता पुढचं माप राहिलं गळा रुंदी. तर गळा रुंदी शक्यतो 36, 34 ही बारीक साईज अगदी लहान नाहीये. म्हणजे 34च्या पुढच्या ज्या साईज आहेत, साईज जर अगदी हेल्दी असेल तर आपल्याला माप जसं आहे तसं वाढवावं लागतं. पण अगदी 36 साईज, 34 साईज यांच्यासाठी 2.5 इंच गळा रुंदी अगदी प्रॉपर आहे, परफेक्ट बसतो. आणि गळा उंची, मागची गळा उंची काही जणांना कमी लागते, काही जणांना जास्त लागते. आता माझ्या कस्टमरला 4 इंच गळा उंची मागची हवी आहे, म्हणून मी 4 इंच गळा उंची घेऊन त्याच्यात अर्धा इंच प्लस केले. काही जणांना 2.5 इंच पण लागते, त्यानुसार आपण ठेवायची. आता पुढचा गळा, आता पुढचा गळा पण आपल्या आवडीनुसारच असतो. काही जणांना 6 इंच लागतो, काही जणांना कमी लागतो. तर माझ्या कस्टमरचा किती आहे, 6 इंच आहे. तर पुढचा गळा पण मी 6 इंच ठेवल्याशिवाय त्याच्यात प्लस केला अर्धा इंच. आणि असा सेप दिलाय मी पंचकोनी. तुम्ही कसाही सेप तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. आणि पुढे याला आपल्याला फ्रंटला 2 किंवा 3 बटणं लावायच्यात. फिडिंगचे जे गाऊन असतात तसाच हा पॅटर्न आहे, फक्त बटणं 2 लावायची की 3 लावायची, 1 लावायची प्रत्येक कस्टमरवर डिपेंड असतं. तर त्याच्यासाठी पुढच्या गळ्यात जो टाकला आपण त्याच्या बरोबर खाली आता 2 बटणं हवी असतील तर 5 ते 5.5 इंचावर खूण करायची. बघितलं मी केली आहे इथे खूण. 5 ते 5.5 इंचावर खूण करायची. आता मी पूर्ण माप परत एकदा तुम्हाला दाखवली आहेत. आता आपण कटिंग करूया अगदी व्यवस्थित. खूप सुंदर असं पेपर कटिंग करूया गाऊनचं. जर तुम्हाला नाही समजलं ना तर परत मला विचारा. आणि गाऊनला परत एक आहे की जो सेप असतो ना मुंड्याचा, तो सुद्धा तुम्ही आतला बाहेरला नाही दिला तरीही चालतो, कारण गाऊनचा तसा काहीच फरक पडत नाही. एक सेप दिला तरीही चालतो.
आणि अगदीच जर तुम्हाला हवा असेल तर थोडा आतून दिलात तरीही चालेल, पण माझ्या कटिंगनुसार मी आतापर्यंत तसा शेप देत नाही शक्यतो. फक्त गाऊन कटिंग करताना कापड जेव्हा फोल्ड कराल तेव्हा कापडाची डिझाईन मात्र बघा, जेणेकरून दोन्ही फोल्ड जर एकाच वेळी तुम्ही करणार असाल, आता मी दाखवले तसे, तर डिझाईन फक्त बघावी लागते. आता हे असं ओपन करायचं, जी आपण घडी मारली होती ती अशी ओपन करून दोन भाग सेपरेट करून घ्यायचे. हा एक बॅक साईडचा झाला आणि हा एक फ्रंटचा झाला. अगदी व्यवस्थित घडी करून घ्यायची. अगदी मापानुसार जर पेपर कटिंग हवी असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या नंबरवर मी अगदी परफेक्ट मापाचे तुम्हाला पेपर कटिंग सुद्धा देते आणि तिथेच तुम्हाला प्राइस पण सांगेल. आता हा मी फ्रंटचा भाग घेतलाय, त्याच्यामुळे फ्रंटच्या भागाचंच गळ्याचं कटिंग येणार. आता त्यांना गळा कसा हवा होता, पंचकोनी हवा होता, म्हणून मी हा पंचकोनी. आणि फ्रंटला 3 बटणं किंवा 2 बटणं अशी हवी आहेत, म्हणून आपण मगाशी जे ठेवलं 5 इंचावर तिथपर्यंत हा फ्रंटचा भाग कटिंग करून घ्यायचा. झालं. अगदी सोपा आहे आणि अगदी पटकन होणारा हा गाऊन सारखा पॅटर्न आहे. ज्यांना अगदी वाटतंय मनापासून की मला शिवणकाम करायचं आहे, मला गाऊन शिकायचं आहे, त्यांच्यासाठी खरोखर हा छान पॅटर्न आहे. जर तुम्हाला काही नाही समजलं तर मला परत विचारा, मी पुन्हा शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण प्रत्येकाने काहीतरी करायला हवं असं मला मनापासून वाटतं. ज्यांना खरोखर आवड आहे शिवणाची त्यांनी, ज्यांना आवड नाही आहे त्यांचा प्रत्येकाचाच प्रश्न असेल. पण ज्यांना खरोखर करायचं आहे आणि बा त्यांना येत नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास. आता हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्ट आपण मगाशी मी गळा त्या ह्याच्यावर तुम्हाला दाखवला, तोच गळा मी इथे टाकून घेते. मगाशी मी मुंढा पण मोजून घेतला. हा कशासाठी, तर आपण मुंढा बाही जेव्हा कट करतो तेव्हा ती आपल्याला कमी पडायला नको म्हणून मी मुंढा मोजून घेते कायम. कशासाठी, तर आपल्याला बाही कमी पडायला नको ना म्हणून. कारण या गाऊनमध्ये कापड तसं उरत नाही जास्त. 3 मीटरचा पीस असतो, त्या 3 मीटरमध्ये जर उंची जास्त असेल, आता ही 54 उंची आहे त्यांची, म्हणजे प्रॉपर तेवढाच अगदी पीस बसतो. अगदी जास्त असेल तर मग उंची बसताना प्रॉब्लेम येतो आणि हात पण मग मोठे असतील तर मग मोठ्या पन्न्याचे पण पीस मिळतात. आता बाही कटिंग आपण बघूया. त्याच्यासाठी आधी हे चारही पीस व्यवस्थित लावून घेऊया, कारण दोन्ही बाही आपल्याला कटिंग करायच्यात. तर बाही लांबी त्यांची आहे, उंची 6 इंच आहे. 6 इंचात आपण अर्धा इंच फोल्डिंग आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन प्रॉपर घ्यायचा करून घडी. अर्धा इंच फोल्डिंग आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं घ्यायचं. आणि आता याला घडी किती लागेल, साधारण 11चा आपण हे धरलाय, 9 इंचाची किंवा 9.5 इंचाची घडी भरपूर होईल. कॅप हाईट ह्याची 2.5 ते 3.5 इंचावर घेतली तरीही चालते. हा बघा, हा असा बाहीचा शेप आपण द्यायचा. तो सुद्धा शेप आपण मोजूया, जेणेकरून तो कमी पडायला नको. बरोबर 11 आला. 9 इंचाची घडी प्रॉपर होते अगदी.
आता दंडघेर त्यांचा आहे 15, पुढे 1.5 इंच मार्जिन ठेवूया आपण, 1.5 ते 2 इंच. ठीक आहे. जर तुम्हाला अजून काय समजलं नसेल ना तर परत मला कमेंटमध्ये विचारा. असेच माझे व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुम्ही मध्येच कटिंग वगैरे टाकत जाईन ते व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. बाही कटिंग झालं. आता मी 2 पट्ट्या काढणार आहे ज्या आपल्याला पुढे लावायच्या आहेत. त्याच्यासाठी या पट्ट्या काढायच्या. पट्ट्या काय अगदी साध्याच काढायच्यात. मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकेन तुम्हाला, पण कटिंग तरी मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. आणि पट्ट्या आपण 1.5 इंचाची प्रत्येकी पट्टी काढायची आणि ती मी बाकी स्टिचिंग करताना दाखवेनच कशी लावायची काय. कसा वाटला तुम्हाला गाऊनचा व्हिडिओ? जर आवडला असेल ना तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील.